मराठी माणसाचा पराभव घडवणं याविषयी त्यांच्यामध्ये एकमत आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेनं जो भगवा झेंडा कायम मुंबईवर फडकवत ठेवला आहे मराठी माणसाचा, तो उतरवणं हे यांचं अंतिम ध्येय आहे आणि त्याच्यामुळे ते इथे एकत्र यायला तयार आहेत, मुंबईच्या बाहेर नाही. म्हणजे भविष्यामध्ये ही मुंबई अमित शहा आणि त्यांची कंपन्या अडाणीला आंदण द्यायला सज्ज झालेल्या आहेत. रावसाहेब फडणवीसांनी तुम्हाला इशारा दिलाय की आम्ही विरोधकांवर बॉम्ब टाकणार. लोकसभा निवडणुकीत तुम्हाला ज्या मतदारसंघांमध्ये लाभ झालाय तिथल्या मतदारसंघातल्या याद्यातला घोटाळा हा पुराव्यांसह बाहेर काढणार. काढा ना, तुम्ही मुख्यमंत्री आहात. आता चोराला चोराचे दरवाजे माहीत असतात ना. हे तर चोरांचे सरदार आहेत. कसल्या धमक्या देत आहे आम्हाला? तुमचे घोटाळे, तुमचे फ्रॉड हे आम्ही सगळ्यांनी पुराव्यासह बाहेर काढले. राहुल गांधीजींनी बाहेर काढले. आता ह्या गमजा बंद करा. रावसाहेब, काल अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की ते 2029 पर्यंत महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणूनच राहणार आहेत. हो, पण 2029 पर्यंत नरेंद्र मोदी प्रधानमंत्री राहतील का, हा माझा कायम प्रश्न होता आणि आजही आहे. 2029 पर्यंत मोदी प्रधानमंत्रीपदी राहतील का? जर मोदी प्रधानमंत्रीपदी राहू शकले तरच या महाराष्ट्रातल्या राजकारणाचं जे काय गणित मांडतायत ते असेल. माझ्या आकलनाप्रमाणे केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. नाही, पण रावसाहेब, केंद्रामध्ये घडामोडी कधी घडतील? कारण केंद्रामध्ये त्यांच्याकडे भले मित्र पक्षांच्या मदतीनं बहुमत आहे, राज्यातही त्यांच्याकडे मोठं बहुमत आहे. असं आहे ना. अशा वेळेस तुम्ही असं कसं तुमचा दावा करू शकता? का दावा करू शकत नाही? राजकारण आणि बहुमत हे फार चंचल असतं. बहुमत हे त्यापेक्षा चंचल असतं. आणि महाराष्ट्रातलं बहुमत हे खरं बहुमत नाही आहे. स्वतः फडणवीस यांना शिंदेचा पक्ष फोडायचा आहे आणि फडणवीसांना त्याचवेळी अजित पवारांचाही पक्ष फोडायचा आहे, लक्षात घ्या. आणि त्याचे भूगर्भातले धक्के हे सुरू झालेले आहेत. फडणवीसांना स्वयंभू राज्य करायचं आहे आणि त्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि फडणवीसांचा भाजपमधला गट